परमात्मा ग्रामीण भविष्य सम्राट उमरेच्या वतीने आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे बामणी या गावी संदीपभाऊ आंबोने यांच्याकडे नववन कार्य पार पडून एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे। या चर्चा बैठक म्हणजे सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबाला माझा कोटी कोटी प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक आम्हा सर्वांचे सद्गुरू महान जोगी बाबा जुंदेजी या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबाला सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम। बाबाला वेळोवेळी सहकार्य करणारी आणि पुन्हा आम्हाला मार्गदर्शन करणारी आमची सर्वांची लाडकी वाराणसी उपस्थित आहे। आईला सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम। आदरणीय मंच, सर्व सेवक सेविका बाळसेवक एकसाथ सर्वाला नमस्कार। हा मार्ग खूप सुंदर आहे। ज्यावेळी आम्ही सुद्धा अनेकात होतो, आमच्यावर सुद्धा खूप दुःख होते। माझ्या पत्नीला वैद्यवानाने असं करून ठेवलं होतं का यांना जन्मभर मुलबाळ झालं नाही पाहिजे, आणि दवाखान्यात सुद्धा खूप फिरलो। ज्यांच्या अंगामध्ये देवधर्म येत होते त्यांच्याकडे सुद्धा गेलो, वैद्यवाने सुद्धा केले, पुरेपुरे थकून गेलो। शेवट आता काय करायचं? या मार्गाविषयी एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं होतं, तुम्ही या मार्गात या म्हणे, तुम्हाला मुलबाळ नक्कीच होते। आमच्या घरी शेवाच्या एका देवीची आणि गिरडवाल्या बाबाची सेवा होती। आणि माझ्या आईला वडिलांना विचारलं, बाबा आम्ही या परमात्मा मार्ग घेऊ का? त्यावेळेला काही समजत नव्हतं, पण तरी मी आपल्या आई वडिलांना विचारलं, आई मी या मार्गात जाऊ का? आई वडील म्हणाले, बाबा आपल्या घरी एवढं मोठं देवाचं स्थान आहे आणि आपल्या घरच्या देवाला विसरून का दुसऱ्या देवाची पूजा करतो? त्यावेळेला माझ्या आई वडिलांना हा उत्तर दिला। त्यावेळेला मी विचार केला तर खरंच आपल्या घरच्या देवाला का विसरायचं बा, का दुसऱ्या मार्गात जायचं? मी तिथूनही 2 वर्ष थांबलो, पुन्हा दवाखान्यात फिरलो, वैद्यवानाकडे गेलो, तरी सुद्धा काहीच आराम होता, आरामच नव्हता। डॉक्टर वैद्यवाने म्हणे तुम्हाला होईल पण वेळ आहे। असं करता करता बरेच दिवस लोटून गेले। शेवट म्हणलं माझ्या पत्नीने, आपण या मार्गाशी, या मार्गावर आपण जाऊ आणि हा मार्ग आपण घेऊ। माझी पत्नी त्यावेळेला होच म्हणाली, कारण की आम्ही खूप थकून गेलो फिरू। त्यांच्याकडे गेलो, त्याने सर्व लुटूनच खाल्लं। 5,000, 10,000, 20,000, 15,000 जे काही होते तेच नाही। माझी पत्नी सुद्धा होच म्हणाली आणि मी सुद्धा होच म्हणलो, आणि त्यावेळेला या मार्गाशी आम्ही जोडलो। मार्गात येऊन आम्हाला 3-4 वर्ष ज्याच्यासाठी आम्ही मार्गात आलो ते आम्हाला 3-4 वर्ष नाही मिळालं, पण नंतर परमेश्वरानं आम्हाला योग दिला। आज 2 मुलं आहे मला, एक 9 वर्षाचा, एक 7 वर्षाचा आहे। काही जण म्हणे या मार्गामध्ये गेल्यानं बरोबर होतील का, पण आमचा विश्वास तर परमेश्वरावर होता। आणि ज्यावेळी आम्ही या मार्गाशी बोललो त्यावेळी परमेश्वराने वचन दिलं का बाबा मरेन किंवा जगेन मी तुमच्या चरणावरच राहीन। आमचा विश्वास त्यावेळी माझ्या पत्नीचा आणि माझा खूप असा कठोर होता। आम्ही या मार्गात आलो, हा मार्ग आम्हाला सोडायचा नाही आहे। तुम्ही दिलं तरी ठीक, नाही दिलं तरी ठीक, पण परमेश्वराला आम्ही रोज योग लावू। पण परमेश्वराने आम्हाला योग दिला, 2 मुलं झाले। ज्यावेळेला मी कोटगावला आलो त्यावेळेला माझ्यापाशी काहीच नव्हतं, फक्त 0 बजेट होती। बसासाठी खुर्ची नव्हती, झोपासाठी पलंग नव्हता, काहीच नव्हतं। असं समजा आसमाननं फेकलं, धरतरीनं ठेवलं, या पद्धतीने माझी परिस्थिती होती। पण महान कृपा माझ्या बाबाची आहे।
आणि त्या माझ्या पहिल्या दिवसाची मला आठवण आहे. भगवत कार्य कुठेही राहो मी जाण्याचा प्रयत्न करतो, कारण की हे सर्व देण माझ्या बाबाची आहे. म्हणून मी बाबाच्या भगवत कार्यालय चर्चा बैठकीला कधी विसरणार नाही. काही शेवक काय दुःखी राहिले तर बाबा म्हणतं, सुखी झाले मी तुझा बाप म्हणते. तर शेवट बाप बाप होत आहे, बेटा बेटा होत आहे. बाबाच्या वरचं कोणीच नाही आहे. म्हणून हे माझ्या बाबाची कृपा आहे. बाबाने दिलेल्या तत्वशब्द नियमाच्या पालन तुमच्या केसाने सुद्धा धक्का लागत नाही, हा माझा 100% विश्वास आहे. मी कुठे जातो माझ्या बाबाचं नाव घेऊन जातो. बाबा मला सुखरूप जायचं, सुखरूप होऊ द्या. एक वेळा मी शिवणीला हवनाला गेलतो आणि 4 जण होतो. अरुणभाऊ हिंगे होते, माझा साठभाऊ, मी आणि संभूजी पुंड. भाऊ अरुण आम्ही हवन करून गावसूतले आलो. गावसूतवरून अरुणभाऊ हिंगे बामणीला आले. संभूजी पुंड सेलोटी राहते. तुम्ही म्हणलं यांना आपण माझ्या साठभाऊ संघ मी त्यांना गुवापूरला आपला उमरेडला सोडून गेलं आणि उमरेडून पुन्हा वापस आलो, कारण की माझी गाडी होती गावसूतले. मी गाडी घेऊन 2 गाड्या होत्या आमच्या, माझ्या साठभावाची ना माझी. आम्ही ट्रिपल शेट गेलो, त्यांना सोडून गेलो. पुन्हा रिटर्न आम्ही गावसूतला आलो आणि गावसूत होऊन आता कोटगावला जायचं. माझ्या समोरच माझा साठभाऊ होता आणि त्याच्या समोर काही लोक होते. ते एका व्यक्तीला डुकरानं पाळलं होतं. त्या बकेटमध्ये माझा साठभाऊ होता, तो निघून गेला आणि एक डुक्कर आला आणि सीधा माझ्या गाडीला येऊन ठोकलं. सिंगल सीट होतो, पण कृपा बाबाची आहे. या साईडची गाडी माझी त्या साईडला गेली. मी गाडी नाही पडली, मी सुद्धा नाही पडलो. माझ्या नकाले तर का माझ्या केसाला सुद्धा धक्का नाही लागला. मी मागे फिरून पाहिलं का माझ्या गाडीला काय आपटलं, तर मागच्या लाईटानं तो डुक्कर असा चक्रीसारखा फिरे, असा चक्रीसारखा फिरे. मी थांबलो नाही, घरी निघून गेलो. हातपाय धुतले, सायंकाळच्या प्रार्थनेवर बसलो आणि भगवंताने सांगू लागलो की बाबा खूप तुमची महान कृपा आहे. आज हा एवढा मोठा डुक्कर माझ्या गाडीला येऊन आदळला आणि माझी गाडी या साईडची त्या साईडला गेली. माझी गाडी सुद्धा नाही पडली आणि मी सुद्धा नाही पडलो, मला काहीच मार सुद्धा नाही. म्हणून आपण काहीतरी चांगलं करत आहोत. आपण चांगलं करायसाठी कुठे जात आहोत आणि त्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा जात आहोत. मग ते आपल्याला का लागत होते ना का पडत होती. एवढी महान कृपा आमच्या बाबाची आहे. म्हणून तत्वशब्द नियमानं वागण्याची आपल्याला गरज आहे. बाबांनी दिलेली 12 कडी, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम, सत्य, मर्यादा, प्रेमाचं सुद्धा आपल्याला आचरणाची सुद्धा गरज आहे. फूल तो हमने बहुत देखे, गुलाब जैसा कोई नहीं. साधू संत बहुत देखे, हमारे मानते की बाबा जिंदगी से कोई नाही. म्हणून बाबासाठी एक वेळा जोरदार टाळ्या होऊ द्या. एवढेच बोलतो, इथेच थांबतो. सर्व एक साथ नमस्कार करतो. नमस्कार.